नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पालघर, रायगड, ठाणे, मुंबईला आज रेड तर उद्या ऑरेंज अलर्ट जारी. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाच्या तुरळक सरी. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दोन्ही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट. मुंबईसह उपनगरात पावसाचा हाहाकार. रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे वाहतुकीचा खोळंबा. कोकणातील रायगड, ठाणे जिल्ह्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली. शेतीचे नुकसान. मुंबईतील अनेक भागात गेल्या 8 तासांमध्ये 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद. अतिवृष्टीमुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, विहार आणि तुलसी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. नॉनस्टॉप जोरदार पावसामुळे माणगाव तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे, तर नदीकाठच्या आणि रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने माणगाव ग्रामस्थांचे आणि शहरी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यातील नद्या आणि धरणाचा प्रवाह वेग वाढल्यामुळे कोशिंबळे धरणाच्या ब्रिजवरील लोखंडी रलिंग्स पाण्याच्या प्रवाहामुळे तुटल्या आहेत. तसेच रिळे, पाचोळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोद नदीचे पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने नद्यांच्या बाजूला असलेली शेती पूर्णतः पाण्याखाली आली आहे. माणगाव तालुक्यात संपूर्ण पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सतर्कतेसाठी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. महाडमध्ये सुद्धा पावसाने उसंत घेतली नसल्याने शहराच्या सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिल्याने पुराचे पाणी महाडच्या मुख्य बाजारपेठेत शिरले असून शिवथरगडचा पूल वाहून गेला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांनी या पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच स्थानिक प्रशासनाला सतर्क राहून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी मध्यरात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून काळुंद्रे नदीला पूर आला आहे. यामुळे नांदगाव ब्रिजवरून नदीचे पाणी गेल्याने पुराच्या पाण्यात 4 चाकी कार अडकली होती. या गाडीला पनवेल अग्निशमन दलातील जवानांनी हायड्राच्या सहाय्याने बाहेर काढले, तर गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे उरण नाक्यावरील कोळीवाडा परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. कल्याण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण नगर मार्गावरील रायता पूल पाण्याखाली गेला असून हा मार्ग ठप्प झाला आहे. तर कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोरमा नगर पाण्यात गेल्याने येथील 150 ते 200 कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर कांबा गावातील राकेश वाळिंबे यांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहाड तालुक्यातही 30 ते 40 घरात पाणी शिरल्याने नागरिकांना शहरातील पाटीदार भवनात स्थलांतर केले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने सध्या कल्याण मुरबाड हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच शहाड ग्रामीण रुग्णालयात पाणी शिरल्याने रुग्णालय देखील बंद करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील नद्यांचे पाणी ओसरले नाही, तर यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे स्थानिकांनी सांगितले आहे. बुधवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने डोंबिवली ग्रामीण भाग आणि लोढा, निळजे, लोढा, हेवन परिसरात पाणीच पाणी साचल्याने तेथील भाजपा पदाधिकारी रवींद्र पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे मुकेश भोईर यांनी पालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाकडून यावेळी गटार आणि नाले व्यवस्थित साफ न केल्याने त्यांचा नाहक त्रास नागरिकांना होत असल्याचे म्हणत या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. मुसळधार पावसामुळे दिवा शहरातील रस्त्यांवर व इमारतीच्या तळभागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. शहरातील अंतर्गत गटारांना मुख्य नाल्यांमध्ये न जोडले गेल्याने साचलेले पाणी वाहून जाण्यास अडथळा येत असल्यामुळे शहरात पाणी साचले असल्याचे नागरिकांनी सांगितले. मुंबई, ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवलीत सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे आपत्ती निवारण यंत्रणेला निर्देश दिले आहेत. नमस्कार, मी डॉक्टर इंदू जाखड, महापालिका आयुक्त केडीएमसी.
या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करू इच्छिते की आपल्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये सातत्याने पाऊस पडत आहे आणि काळू आणि उल्हास नदीची पातळी धोकादायक पातळीच्या जवळ आल्याने सर्व ठिकाणी नागरिकांनी सावधानी घेण्याची गरज आहे। यासोबतच कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीशिवाय घराबाहेर पडू नये आणि महानगरपालिकेला या माध्यमातून सहकार्य करावं अशी विनंती या माध्यमातून मी आपण सगळ्यांना करते आहे। चिपळूण रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस गाडीला थांबा मिळावा अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी निवेदनाद्वारे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याकडे केली आहे। चिपळूणसारख्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर वंदे भारत या जलद रेल्वेला थांबा न देणे म्हणजे कोकणाच्या विकासाला खीळ घालणे समान आहे। तर या बाबींचा विचार करून पर्यटन, व्यापार व उद्योगवाढीच्या व प्रवासाच्या दृष्टीने वंदे भारत या रेल्वे गाडीला चिपळूण रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे। या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या। या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह, तोपर्यंत धन्यवाद। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।